मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिन मध्ये ही थेट आपण दृश्य पाहतोय ती साताऱ्यातली आहेत। उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत। आज उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी आलेत आणि मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं जातंय, स्वागत केलं जातंय। सोबत मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत आणि स्वतः उदयनराजे भोसले मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावरती आहेत। आणखी काही कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार आहेत। मात्र त्याआधी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जलमंदिर पॅलेस या उदयनराजे भोसलेंच्या निवासस्थानी आले। मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जातंय जलमंदिर पॅलेस या ठिकाणी। छत्रपती उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी खास त्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री सातारा दौऱ्यावरती असताना आधी उदयनराजेंची भेट घेण्यासाठी ते आले। अधिक माहितीसाठी आपण जाऊया साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत। सचिन, आज छत्रपती उदयनराजेंचा वाढदिवस आणि त्यात मुख्यमंत्री देखील सातारा दौऱ्यावरती असताना खास त्यांची भेट घेण्यासाठी आलेत, काय कार्यक्रम आज? जी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा दौरा आहे आणि अखिल भारतीय नाट्य संमेलन जे आहे महाबळेश्वर येथे होणार या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर होते। मात्र उदयनराजे भोसले यांनी फोन करून मुख्यमंत्र्यांना निवासस्थानी येण्याचं विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती स्वीकारली आणि मुख्यमंत्री आता काही वेळापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। उदयनराजेंचा आज वाढदिवस आहे। काल रात्रीपासून जल्लोषात वाढदिवस साताऱ्यामध्ये साजरा व्हायला सुरुवात झाली आणि याच वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर सातारकरांचं लक्ष या भेटीमध्ये आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच या ठिकाणी आलेले आहेत आणि खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये काय चर्चा होती हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण भाजपाकडून खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याचं जवळपास पक्क झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच्यामुळं हे खासदारांना मिळणारी उमेदवारी आणि मुख्यमंत्र्यांची खासदारांना भेट खासदारांच्या सोबत हे पाहणं खरं औत्सुक्याचं असणार आहे। बिलकुल सचिन, आणि मुख्यमंत्री जलमंदिर पॅलेस इथे आलेत आणि तिथे छत्रपती उदयनराजेंच्या घरातील भवानी मातेचं दर्शन घेतलंय मुख्यमंत्र्यांनी। त्याची ही दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना आणि आता पुढच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रवाना होतीलच। मात्र आज वाढदिवस आहे छत्रपती उदयनराजेंचा आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्वतः भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत। काय वातावरण आहे आज एकूणच जलमंदिर पॅलेसमध्ये? एकूणच साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण असतं। मात्र मुख्यमंत्री येणार म्हटल्यानंतर हे द्विगुणित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जलमंदिर मधलं जे भवानी मातेचं मंदिर आहे या ठिकाणी उदयनराजेंसोबत जाऊन सध्या भवानी मातेचं दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना आपल्याला पाहायला मिळतात। याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः खासदार उदयनराजे भोसले दरबार हॉलमध्ये जातील आणि या ठिकाणी केक कापला जाईल आणि पुढे काही वेळ चर्चा होईल आणि मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमासाठी महाबळेश्वरसाठी थोड्याच वेळात निघतील। बरोबर सचिन, थोड्याच वेळापूर्वी छत्रपती उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक लढवण्याची देखील इच्छा व्यक्त केली आणि आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आता कामाला लागलेत आणि दुसरीकडे उमेदवारी देण्याची किंवा उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर करण्याची जी काही लगबग सुरू आहे प्रत्येक पक्षाची, त्या बाबतीत काय एकंदरीत वाटतंय? उदयनराजेंनी व्यक्त केलेली इच्छा आणि मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी आलेले आहेत, काय एकूणच सूचित होतंय? अगदी भाजपची सुद्धा उमेदवारी काही दिवसांमध्ये निश्चित होईल। प्रत्येक उमेदवार कोण असेल मतदारसंघामध्ये हे कळेल। मात्र खासदार उदयनराजे जे आहेत आता राज्यसभेचे खासदार आहेत, यांनाच या साताऱ्यातली उमेदवारी मिळणार असं सुद्धा
सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये आणखीन काय चर्चा होते हे पाहावं लागणार आहे आपल्याला. मात्र खासदार उदयनराजेंची उमेदवारी ही पक्की आहे असं त्यांचे कार्यकर्ते सांगतायत. यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये आणि मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत याच्यामुळे या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री आणखीन हे वातावरण द्विगुणित करतायत या ठिकाणी येऊन. परंतु उदयनराजेंच्या खासदारकीवर मोहर आज जवळपास उमटल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण मुख्यमंत्री या ठिकाणी आले म्हटल्यानंतर खासदारकीचं तिकीट उदयनराजेंलाच मिळणार असं सुद्धा साताऱ्यात चर्चा सध्या सुरू आहे. आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सचिन आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. जलमंदिर पॅलेसला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली. अर्थातच वाढदिवस आहे छत्रपती उदयनराजेंचा. त्यात मुख्यमंत्री तिथे आलेत म्हटल्यावर दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. त्यांचं स्वागत झालं. आधी निवासस्थानी जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि आता पुढे काय कार्यक्रम? आता पुढील कार्यक्रम असा असणार आहे. सध्या मुख्यमंत्री जलमंदिर पॅलेसमध्ये म्हणजे उदयनराजेंचं जे मुख्य घर आहे या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी काही वेळ त्यांच्यामध्ये चर्चा होईल. याच्यानंतर दरबार हॉलमध्ये येतील. दरबार हॉलमध्ये केक कापण्याचा कार्यक्रम होईल आणि माध्यमांना ते प्रतिक्रिया देतील कदाचित आणि पुढं महाबळेश्वरच्या दौऱ्याला जायला निघतील. कारण आज महाबळेश्वरमध्ये 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन ते करणार आहेत आणि हे उद्घाटन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं मानलं जातंय. कारण गेल्या अनेक वर्षांनंतर या ठिकाणी हे नाट्यसंमेलन होतं. यामुळे या ठिकाणी सुद्धा सातारकरांच्या नजरा खरं तर नाट्यसंमेलनाकडे असणार आहेत. बिलकुल सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती उदयनराजेंच्या निवासस्थानी आलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्याचसोबत साताऱ्यातल्या इतरही कार्यक्रमांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत. सोबत पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा. तर खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्तानं उदयनराजेंनी सपत्नीक भवानी मातेची पूजा केली. उदयनराजेंच्या आई राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी देखील उदयनराजेंचं औक्षण केलं आणि यावेळी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचारलं असता प्रत्येकाच्या मनात इच्छा असते की आपण लोकांच्या माध्यमातून सभागृहात जावं आणि इच्छा असण्यात गैर काय असं म्हणत उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली. मोहीम शब्द चांगला वापरला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही. आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं. नाही, संकल्प केवळ वाढदिवसापुरतं म्हणजे मर्यादित नसतो. पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली. राजकारण कधी केलं नाही. केलं तर समाजकारण, ते सुद्धा समाजाच्या हिताचं.